नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ज्याप्रमाणे आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलं होते की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा करतील, त्याच पद्धतीने आज दिनांक 7 मार्च पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता मी बघा यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय सांगतोय तुम्हाला की आत्ताशी सुरुवात झाली आहे, म्हणजेच की आज सकाळीपासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सर्व महिलांना पैसे आलेत का अजून तर अजिबात नाही। आज संध्याकाळी आणि उद्या देखील अनेक महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। याचं आपण जे की आपल्या थंबनेलमध्ये पण सांगितलं आहे की आपण पुराव्यासह माहिती देतो, आपण चुकीची माहिती कधीही देत नाही। त्या पद्धतीने तुम्हाला ही सविस्तर माहिती सांगणार आहे। यामध्ये आजच अनेक महिलांच्या बँक खात्यावर सकाळीपासून म्हणजे सकाळी 9-9:30 वाजल्यापासून अनेक महिलांना या योजनेचे 1500 रुपयाप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की जे सांगितलं होतं की फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये मिळणार, परंतु प्रत्यक्षात महिलांना आज सकाळीपासून हे 1500 रुपये जमा झाले आहेत। मग 3000 रुपयांचे काय झाले, 1500 रुपयेच का आले, तसेच अजूनही इतर महिलांना पैसे कधी येणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात पडलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर देखील करा। चला आपण सर्व पुरावे पाहू। तर मित्रांनो, हा तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता। मला महिलेने एका स्क्रीनशॉट पाठवला आहे, त्यांना बघा ₹1500 क्रेडिट टू त्यांच्या एअरटेल पेमेंट बँकमध्ये 1500 रुपये आलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल यामध्ये लाडक्या बहिणीचा कुठेही उल्लेख नाहीये, परंतु एअरटेल पेमेंट्स बँकमध्ये ज्यावेळी पैसे जमा होतात त्यावेळी त्यामध्ये लाडकी बहिणींचा असा उल्लेख केला नसतो। तेच पद्धतीने जर तुमची पीडीसीसी म्हणजे तुमचे डिस्ट्रिक्ट बँक असतील, तुमची पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा तुमच्या इतरही कुठल्या बँक असतील की ज्यांच्यामध्ये यामध्ये ज्या की शासकीय बँक आहेत, ज्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनियन बँक असेल किंवा तुमची PNB बँक असेल, तुमची बँक ऑफ बडोदा असतील, त्या बँकांमध्ये यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो की हे पैसे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आहेत। परंतु ज्या खाजगी बँक आहेत त्यांच्यामध्ये हे पैशाचा असा उल्लेख केला जात नाही। हे 1500 रुपये त्या संदर्भातील महिलेला जी की ठाण्यामधली रहिवासी आहे त्यांना हे 1500 रुपये आज सकाळी 10:30 वाजता जमा झालेले आहेत। हे 1500 रुपये हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असणार आहे। आता यामध्ये मार्च महिन्याचे पैसे त्यांना अजून आलेत का, तर त्यांना मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत। त्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचे सकाळी आज 10:36 हे पैसे जमा झाले आहेत। तर फक्त यांनाच नाही तर अनेक महिलांना आज सकाळीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यासाठी आपण आपल्या इंस्टाग्रामचं आपलं जे पेज आहे त्या पेजवर आपण एक पोल देखील तयार केला होता। त्या पोलमध्ये आपण अनेक महिलांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी किंवा या महिन्याचे पैसे मिळालेत का, किंवा तुम्हाला 1500 रुपये आलेत का, किंवा तुम्हाला 3000 रुपये आलेत का, किंवा तुम्हाला पैसे आले नाही आहेत का। यामुळे अनेक महिलांचा संभ्रम देखील दूर होणार आहे, कारण ज्यांना पैसे आले नाहीत त्यांचं आता लगेच सुरू होणार आहे की आम्हाला हे पैसे आले नाहीत, आम्हाला पैसे आले नाहीत। तर याबद्दल आपण ह्या पोलमध्ये काय आलं ते देखील आपण यामध्ये रिझल्ट पाहणार आहोत। हा पोल तुम्ही लगेच पाहू शकता। तर मित्रांनो, आज सकाळीच आपण हा 1 तासाभरापूर्वी हा पोल टाकला होता। यामध्ये आपण प्रश्न काय विचारलाय तर बघा, आता आपण यामध्ये स्पष्ट प्रश्न केला की लाडकी बहीणचे पैसे आले का नाही। आता यामध्ये बघा उत्तर काय आलेलं आहे। तर आपण यामध्ये नाही हा पर्याय दिला होता, त्यानंतर आपण 1500 रुपये आले हा पर्याय दिला होता आणि त्यानंतर 3000 रुपये आले पर्याय दिला होता। त्यामध्ये बघा जवळपास 400 महिलांनी यामध्ये आपल्या सकाळपासून आज वोट केलं होतं 1 तासाभरात, अजून भरपूर झाले असेल त्यामध्ये। तर यामध्ये 321 महिलांचं म्हणणं होतं की आम्हाला या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 1 रुपया पण मिळाला नाही, असे 321 महिलांनी सांगितलं। म्हणजे जास्तीत जास्त महिलांना अजून यामध्ये पैसे आलेले नाही आहेत। तर बघा 1500 रुपये आले असे 42 महिला म्हणत आहेत की आम्हाला यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत। तर 3000 रुपये आले असे 2 महिलांनी सांगितले आहे। आज सकाळीपासून आपण हा पोल घेतला होता। त्या पोलचे आताचे रिझल्ट तुम्हाला मी लाईव्ह सांगतो काय आहे। तर यामध्ये नाही असे 504 महिला म्हणत आहेत, 1500 आले असे 68 महिला म्हणत आहेत, तर 3000 आले हे 6 महिला म्हणत आहेत। आता 1500 रुपये आले हे 70 महिला म्हणत आहेत जवळपास। म्हणजेच की आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। आज आता ही क्विक प्रोसेस असणार आहे, कारण महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच ज्या पद्धतीने आदितीताई तटकरे ज्या की आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की महिला दिनाच्या आधी हे योजनेचे पैसे आम्ही जमा करणार, त्या पद्धतीनेच 1500 रुपये आज जमा झालेले आहेत। परंतु 3000 रुपयांचे काय झाले, तर 3000 रुपयांचा मार्च महिन्याचा हप्ता सेपरेट महिलांच्या बँक खात्यावर आज किंवा उद्या जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। तुम्हाला आज अथवा उद्यापर्यंत या योजनेच्या अंतर्गत तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला 3000 रुपये हे जमा होणार आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे।
आता हे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ज्यांनाही पैसे आले नाहीत त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्हाला देखील हे पैसे येणारच आहेत. ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते देखील पुराव्यासह. बाय बाय. जय महाराष्ट्र.